सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि फायनली बघू शकता. सो आपण निघालेलो आज एक लॉंग रूटला मस्तपैकी छानसा. आणि आजची जी राईड आहे ही आपल्या बाईकसोबत सोलो राईड होणार आहे. मी एकटाच असणार आहे. सो लेट्स सी कसं आपण एक्सप्लोअर करू शकतो, काय करू शकतो आणि कुठं चाललो ते तुम्हाला थंबनेलवरनं कळायलाच असेल. स्टे ट्यून. आता भेटूयात आपण ऑन द वे. सूर्योदय व्हायला लागलाय. सो म्हणून जरा आता कॅमेरा ऑन केलाय आपला. सो बघूयात कशा पद्धतीने आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय आपली राईड आणि कसं होतंय सगळं. सो लेट्स गो अँड एन्जॉय द व्ह्यू. सो ओके, सो स्टार्ट केलेली आहे आपण या ठिकाणी आता अगेन जर्नी. करंटली मी आत्ता हा जो आपला आहे नाशिक मंचर बायपास त्याच्या पुढे आलेलो आहे. एक 15-20 मिनटं. एक्झॅक्ट मला हा स्पॉट माहित नाही, बट जस्ट थोडा सूर्य उगवायला लागलेला म्हणून आपण या ठिकाणी थांबलेलो आणि पूर्ण सेटअप केलेलं आहे. सो अशा पद्धतीने आहे ही पूर्ण आपली राईड, बघू शकता. आणि मी सकाळी ऑलमोस्ट जेव्हा 5:15च्या आसपास निघालो ना, तरी पण भरपूर ट्रॅफिक लागलं मला. म्हणजे इथं आपल्या भोसरी क्रॉस केल्यानंतर चाकण मंचर, तर ते ॲज युजल तेवढं ट्रॅफिक राहतंच. सो इट्स अ कॉमन थिंग when you are traveling through this highway, but okay, it is totally okay. थोडं ट्रॅफिक पण पाहिजे जर्नीमध्ये, तर एक मेमोरेबल पण राहील की या ट्रॅफिकमधून गेलतो आपण. बट एकदा का आपण ते चाकण मंचर क्रॉस केलं तर पुढे बघू शकता तुम्ही, हा पूर्ण ओपन रोड आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ट्रॅफिक वगैरे काय लागत नाहीये. ओके, सो आणि एक इम्पॉर्टंट थिंग, मी थांबलेलो हे बघू शकता माझ्या हात. तर मी हँड ग्लोव्ह या ठिकाणी काय म्हणतात त्याला काढून ठेवलेले हे सेटअप करायला मोबाईल, आणि ते मी विसरलो. आता माझ्या हाताला गार लागायला लागलं. दॅट्स आय रिमेंबर की अरे अपना हँड ग्लोव्स तो पीछे रह गया मेरे खिशे में. खिशाला काय म्हणतात हिंदी, जेब में रह गया. तर आता थोड्या वेळात थांबू आपण पुढे एक त्या पाठीपाशी आणि हँड ग्लोव्ह घालून घेऊ. बिकॉज व्हेन यू आर रायडिंग, सो बी केअरफुल. शूज प्रॉपर पाहिजेत, जॅकेट पाहिजेत आणि हँड ग्लोव्स पण पाहिजेत फॉर युअर सेफ्टी. सो आधी आपली सेफ्टी महत्वाची आहे. सो आता मी इंडिकेटर देतो या ठिकाणी, लेफ्टचा इंडिकेटर दिलाय. आपण जरा इथं फॉल्ट घेऊयात. पूर्ण रोडच्या खाली यायचं या ठिकाणी. आता ज्यावेळेस आपण थांबू ना, त्यावेळेस रोडच्या कडेला पण नाही थांबायचं आपल्याला, थोडंसं स्पेस घेऊन थांबायचंय. ओके, सो अशा पद्धतीने आपण आता या ठिकाणी थांबू. गाडी मी स्टॉप करतोय बिकॉज आता उजेड पण पडलाय, लाईटची पण गरज नाहीये. सो दिस इज माय हँड ग्लोव्स, बघू शकता. बघू शकता पुढे पाटी लावली, नाशिक संगमनेर आळेफाटा सरळ. ओके, सो आपल्याला जरा रॉंग झालं. आय थिंक वी हॅव टू गो देअर. सो आता मी इथनं राईट घेतो आणि परत जातो. हे मी दुसऱ्या रोडला आलो. सो नो इश्यू, इथे वळायला चान्स आहे. सो इकडून जाऊन आपल्याला या रोडला जायचंय. हा नॅशनल हायवे 60 आहे. नॅशनल हायवे 60 वरून आपल्याला पुढे जायचंय. सो चलो, वी आर गुड टू गो अगेन. आता नाऊ वी हॅव टू कंटिन्यू टिल 6 किलोमीटर. बिकॉज मी आपली काय ते गुगलची कोणती मॅडम बोलते आपल्यासोबत मॅप चालू असताना, ते माहित नाही, अलेक्सा आहे का नाही, नो, गुगल असिस्टंटची कोणती तरी एक मॅडम असते, ती बोलते. तर ती मॅडम मला म्हणली की तुमचा रोड चुकलाय. तर मग आता रोड चुकला तर ठीक आहे. परत तिने सांगितलं त्या रोडला आलो. अँड दिस इज फायनली द नाशिक हायवे. याच्या थ्रू जायचंय आपल्याला. संगमनेरवरून जायचंय ऍक्च्युली. संगमनेर करून म्हणजे आधी आपण शिर्डीला जायचं का नाही ते संगमनेरला गेल्यावर बघू. बिकॉज आय हॅव टू काय म्हणतात त्याला, आय हॅव टू डू सम वर्क इन संगमनेर. So for that reason, we'll think that how much time it will take to travel from Sangamner to Shirdi and then again return to Sangamner from Shirdi. How much time it will take for me? So if time is sufficient and
I am able to manage it, then we will directly go to the city. If we are not able to manage the time, then first we complete our work in Sangamner and then we will go to the city. सो अशा पद्धतीने माझे इंग्लिश आहे आणि बघू शकता रोड पण तुम्ही असा एकदम छानपणे या ठिकाणी आहे आणि मस्तपैकी निसर्गाचा जो आहे तो नजारा या ठिकाणी आहे. कुठली बिल्डिंग नाहीये, कुठलं ट्रॅफिक नाहीये, नथिंग इज देअर. म्हणजे एकदम शेती आहे आणि पूर्ण हायवे आहेत आणि थोड्याफार गाड्या चालू आहेत. पुढे आहे लोकवस्ती, म्हणजे पूर्णपणे असं एकांत नाहीये, बट एक थोडस रिलॅक्स वातावरण आहे. जे आपण म्हणतो की फ्रायडे मध्ये वातावरण झालं होतं गुटमट लागत, जीव गुदमट लागत, ते ऑफिसचं टेन्शन, घरचं टेन्शन, काय कोणाचं. आणि आता एक नवीन टेन्शन चालू होतं लग्नासाठी. सो लग्न करा, लग्न करा. जे लोक भेटतात ते म्हणतात लग्न कधी करतोय, तुम्हाला काय करायचं, लग्न कधी करतोय मी. बरं थांबा, लगेच काहीतरी सल्ला देतात, हे करतात. सो या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून मी आज एक हे केलं, सोलो राईड केली. सो सोलो राईडचा हा एक फायदा असतो, एक आपल्याला स्वतःला पण जज करता येतं की आपण कशा पद्धतीने हे आहे ते एक्सप्लोर करू शकतो. आणि आपली लाईफ आहे, आपल्या काही चुकावत असतील, काही चांगलं आपण करत असेल तर ते कुठेतरी आपण नोटीस करू शकतो असं मला वाटतं. दिस इज माय पर्सनल ओपिनियन. ओके, सो हे मी सांगतोय, प्रत्येकाचे मत व्हॅरी करू शकतात. सो ओपिनियन डिपेंड्स ऑन द पर्सन विच इज विच हा, ते माझं इंग्लिश मध्ये आधी असंच असतं. सो काइंडली इग्नोर दॅट. बघू शकता तुम्ही असा रोड आहे छान. हे कळम मध्ये आलो आपण. कळम. अरे बाबा, डायरेक्ट ओळखतोय का रे शान्या. हे बघा, रोडचं काम चालू आहे थोडं इथं, त्याच्यामुळे ह्या ट्रकवाल्याने पण डायरेक्ट टर्न मारलाय बघ इथं. टेक डायव्हर्जन. आता मी जस्ट येता ना एक जण आलता मागच्या एक अर्धा पाऊण तासापूर्वी, तेव्हा काय माहिती नव्हता, अंधारच होता. तर डिरेक्टली स्लोप होता इकडून आणि ते हंटर होती त्यांच्याकडे 350. तर हंटर वरती आले आणि डिरेक्टली त्यांनी इकडे वळलं तर ते पूर्ण डिरेक्टली याच्यात गेले. बिचारे दोघं जण पडले, त्यांचं हेल्मेट पण साईडला पडलेलं. बट देवाचा आशीर्वाद, त्यांचे काही पुण्य असतील तर त्यांना जास्त लागलं नाही. नॉर्मली मुक्कामार लागलेला. ते त्यांच्यातच उठून वगैरे उभे राहिले आणि एवढ्या अंदाजात त्यांना हेल्प करायला पण कोण नव्हतं. सो अशा पद्धतीनं आहे. सो व्यवस्थित अटेंटिव्ह मोड मध्ये गाडी चालवायची आपल्याला. आता मी जरी हे केलं, कॅमेरा चालू केला, तरी तो इकडे माउंट आहे, माझं लक्ष रोडवर असलं पाहिजे. जास्त मेल नाही होत आणि नॉर्मली माझी गाडी 60च्या पुढे नसते. सो मेंटेनेबल स्पीडने आपल्याला जायचंय. सो अशा पद्धतीने आहे. जेवढं आपण कमी स्पीडने जाऊ तेवढं लेट पोहोचू, बट सेफली पोहोचू. जास्त पण स्लो नको आहे, बट ऍटलिस्ट जी रेंज आहे, डिपेंड ऑन द रोड, 50-60च्या स्पीडने मी जातो पर्सनली. बिकॉज माझी बाईक आपली शाईन आहे 125. जायला ही गाडी अराउंड 70-80 पर्यंत जाते, बट मी तिला मॅक्झिमम अराउंड 70 पर्यंतच नेली. ते पण पूर्णच जो मोकळा रोड असेल तर. हे अशा काय म्हणतात त्याला, हायवेला वगैरे मी नाही नेत. बिकॉज शाईनचा एक ड्रॉबॅक असा पण आहे की जेव्हा आपण जे मोठ्या गाड्या असतात ना, त्याला ज्यावेळेस ओव्हरटेक करतो ना, तर ते ओव्हरटेक करताना गाडी, आता ऑब्विसली ती गाडी जर 60ने असेल तर आपल्याला 70-80ने गाडी घ्यावी लागते. आणि ज्यावेळेस ही गाडी 60+ जाते ना, थोडीशी वायबल मारते आणि ती वायबल मारली की गाडीवरचा कंट्रोल गेल्यागत वाटतो आणि कॉन्फिडन्स नाही राहत आपण की गाडी आपल्या कंट्रोलमध्ये आहे. त्यापेक्षा बेटर आहे जर पुढचा 60ने चालला असेल त्याच्या मागे गरजा, जर पुढचा 40ने जात असेल तर 60च्या स्पीडमध्ये जाऊन त्याला ओव्हरटेक करा. दिस इज माय अल्गोरिदम बेसिकली व्हेन आय ड्राईव्ह. येस, माझे फ्रेंड म्हणतात ते स्लो चालवतो, हे करतो. येस, बट मी स्लो चालवतो. बिकॉज गडबड नाही आपल्याला काही. जर उशीर झाला तर दुसऱ्या दिवशी मुक्काम करता येईल आणि मग जाता येईल. अजून उशीर झाला तर तिसऱ्या दिवशी पण करता येईल, रन टाइम सुट्टी टाकता येईल ऑफिसला. बट जीवापेक्षा महत्वाचं काही नाहीये. सो कितीही लांबचा जरी रूट असला तरी डिस्टन्स कव्हर करायचं आहे म्हणून कसं पण चालत उठत पळा. सो हे चुकीचं आहे, हे असं नाही झालं पाहिजे. आता तुषारने आणि मी हे पण केलं, फॉर युअर इन्फॉर्मेशन, अष्टविनायक. तर अष्टविनायक करत असताना पण आम्ही पूर्ण जे रनिंग आहे ते एकदम आरामात केलं. दोघं जण होतो आम्ही, काही गडबड नाही झाली. शनिवार रविवारमध्ये चालू व्यवस्थित.
रविवारी दुपारपर्यंत तर आलो आम्ही. शनिवारी सकाळी 4:30-5 वाजता निघालेलो आम्ही माझ्या घरून. सो सगळं मॅनेज होतं, त्याच्यामुळे काही एवढा जास्त इश्यू नाहीये. सो स्पीड वगैरे घ्या किंवा हे करा, शेवटी दिस इज द मशीन. आणि मशीन आपल्या हातात जरी असलं कंट्रोल करणं, तरी तिला आपल्याला कंट्रोल करता येईल एवढीच आपण पळवलं पाहिजे. तो आरामात जायचंय, आरामात यायचंय. म्हणून ऍक्च्युली मला गरज पण नव्हती आज 4:30ला उठून 5:30 पर्यंत निघायची. ठीक आहे म्हटलं, लवकर उठू, काल रात्री लवकर झोपलो आणि या ठिकाणी आरामात आलो. आता बघा उजेड या ठिकाणी पडलेला आहे. सो व्हेरी नाईस लाइटिंग इज देअर फ्रॉम द सन, बट स्टिल आय एम अनेबल टू सी द सन बिकॉज सन इज नॉट देअर. So till sun is come, we will continue our journey and we will explore the Azabaza's Parisar, and all the things that we are seeing now, we'll keep it in our memory and enjoy it for the next 1 week during our office period, during our tension period, whatever bad time we face. We enjoy that memory that yeah, on the last Saturday, Sunday I go there, I enjoy this, I write it, I said something, I see something. So हे असंच राहतं. बट जर सॅटर्डे संडेला पूर्ण आपण या ठिकाणी झोपास काढत राहिलो तर हे नाही आवडत मला. सो चलो, आता बघू शकता इकडे रोडचं काम चालू आहे. हा वन वेच केलाय त्यांनी, म्हणजे ऍक्च्युली हा राईट साईडचा रोड आहे. येणाऱ्या गाड्यांसाठी, पण इकडूनच जाणाऱ्या पण गाड्या आहेत आणि येणाऱ्या पण गाड्या आहेत. आणि इकडे जर बघितलं तर इकडे ह्या रोडचं काम चालू आहे अशा पद्धतीने. आणि इकडे एक डोंगर दिसतोय कोणता तरी. बाबा हा एकदम जरात आला, घाबरलो मी जरा थोडस. सो असं आहे, घाबरलो नाही म्हणजे तेच जरा. ओके, हा ती मॅडम बोलत होती म्हणून होल्ड घेतला मी. सो मॅडम म्हणते कंटिन्यूच करा नॅशनल हायवे 60ला. सो ठीक आहे, कंटिन्यू करू. आणि जर आपण बसने आलो कधी, आता मागच्या ज्यावेळेस मी आलतो, ज्यावेळेस आलतो तेव्हा बसने आलतो आम्ही म्हशीमधून. आशेपाणी मी आलतो, तर म्हशीमधून ज्यावेळेस आपण आलतो बसने, तर याच रूटला ना इथे एक हॉटेल आहे कुठेतरी. नाव इट इज नॉट विजिबल, बट इथं सरकारी बस थांबा आहे. Close till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. Through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go.
side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. सो बघू शकता इकडे हे फ्लावर आहे, कपोबी डोंट नो. इकडे पण मस्तपैकी नारळाची झाड आहेत. आता प्रॉपर उचड पडलेलं आहे. ओके, बघू शकता पुढे फर्निचर आहे, दीपावली फर्निचर. सो दीपावली फर्निचर मधून काय घ्यायचंय का आपल्याला बघू. नाही घ्यायचं ठीक आहे, पण भरपूर मोठ्या फर्निचर मध्ये बघू शकता. नाईस. हे जे आहेत पुढे ते डॉक्टर आहेत, आणि रोड पण एकदम शांत शांत आहे. आता ट्रॅफिक वगैरे काय नाहीये, आरामात चाललोय आपण, आणि थंडी पण कमी आहे. श्री क्षेत्र बोरी बेला भरवाडी असं आहे. माझा आवाज कसा येतोय तुम्हाला ऍडजस्ट डोंट नो, बट खूप चांगलाच येत असेल. माईक लावलेलं आहे आतमध्ये, आणि ते थोडीशी काच पण ठेवली आपण, नाही तर चष्म्यावरती फॉग येतो माझ्या, आणि फॉग आला की मग मला पुढून दुखं दिसतं. सो क्लिअरिटी जी आहे ती कमी होती, आणि व्हिजिबिलिटी कमी होती, त्याच्यामुळे क्लिअरिटी डाऊन होती काइंड ऑफ दॅट. सो तसं आहे, त्याच्यामुळे मला थोडीशी काच व्हेंटिलेशन साठी ओपन ठेवावं लागते. हे चष्मावाल्यांचा एक प्रॉब्लेम आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सो डिरेक्टली आम्ही तोंडाला जरी काही मास्क वगैरे लावलं तरी आमच्या तिथं ते फॉग येतात चष्म्यावरती. बघू शकता किती छान पद्धतीने जो आहे तो सनसेट आलाय, सॉरी सनराईज आलेला आहे. सनसेटच का आठवतंय, मॅक्झिमम टाइम ना मी सनसेटच बघतो. सनराईज नाईटला तर आपण चाललेलंच असतो सनराईजच्या वेळेस. सो असं आहे. बट सूर्योदय बघा या ठिकाणी आलेला आहे, सूर्योदय त्याचा आशीर्वाद आपण घेतलेला आहे. सो बघू शकता. अरे गायब झाला आता ते आपला सूर्यदेव. हा दिसले बघा, हे झाडं एवढे उंच झालेत ना, त्याच्यामुळे तो हाईड होत आहे. बट मी प्रयत्न केला तुम्हाला प्रॉपरली शो करतो, आणि आय थिंक तो शो पण झालाय. सो तुम्ही बघितलाय पण त्याला खूप छान पद्धतीने. सो असं आहे आपला व्ह्यू, आणि हीच एक जर्नी असते जे आपण मेमोरेबल होतो. माझ्याकडे ऑप्शन होते भरपूर, मी बसनी पण येऊ शकलो असतो, कारने पण येऊ शकलो असतो. बट हे जे फील आहे ना आता जे तुम्ही बघताय, आणि मी तर साक्षात त्याला प्रॅक्टिकली बघतोय, तुम्ही तरी व्हिडिओमध्ये बघताय. सो हे जे फील आहे हे आपल्याला कारमध्ये किंवा बसमध्ये नाही येत. सो मी काय करतो प्रयत्न की जेवढे जवळचे पॉइंट आहेत आपले ते मॅक्झिमम आय ट्राय माय बेस्ट टू कव्हर इट ऑन बाईक ओनली. सो बाईकवरती थोडंसं आपल्याला बाहेरचं वातावरण कनेक्टेड राहतं, आणि आपल्याला एक इन्फॉर्मेशन भेटते थोडी, आणि एक फील येतो तो. आता इकडे जो सूर्योदय होतोय तो त्याचा व्ह्यू आहे. पूर्ण रोड या ठिकाणी क्लीन आहे, म्हणजे जास्त ट्रॅफिक नाहीये. आहेत गाड्या बट नॉर्मल, एवढ्या गाड्या तर आपण अपेक्षित करू शकतो. बट असा एक मस्त नजारा येतो बघा इथनं. शेती 101, संगमनेर 57, आणि नाशिक 124. सो एवढं लेवल आलेलो आहे आपण आता. सो बघूया, इकडे आल्यावर मला थंडी जास्त वाटली, दोन नो आहे, बट थंडी तर आहे. पिंपळवाडी इथनं आता आपल्याला कुठे जायचंय विल बघू. पौर्णिमा आणि वैभव
तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. भावी नवीन अध्याय सुरू झाला, त्यांचं लग्न होतं ना, त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या. ते एक बोर्ड लावलेला. सो असं आहे. ओके, नाईस. बघू शकता पूर्ण रोड वगैरे जो आहे छान आहे. दाखल नाही थांबू शकत मी, बिकॉज आता आपण ना पुणे सोडून बाहेर आलोय, म्हणजे आपल्या जवळच्या एरियात ना. सो आता मान्य आहे, आपण आपलं खूप मन चांगलं आहे, आपण हेल्प करू दुसऱ्यांना, आपण गाडी थांबवू पण. बट खूप काही किस्से माझ्या फ्रेंड सोबत असे झालेत, त्यांनी गाडी थांबवली आणि पुढे जाऊन त्यांच्यासोबत लुटमार झाले. मी सगळ्यांना ब्लेम नाही करत आहे, जे लोक हात करतात ते सगळे, काही त्यातले जेन्युइन पण असतात. इव्हन माझ्याकडे बाईक नव्हती तेव्हा मी पण हात करायचो, बऱ्याच लोकांनी मला थांबवली पण आहे. हा, पण हे आपल्या एरियामध्ये असल्यावर मी थांबवतो. जर पुण्यातनं मी घरी चाललोय आपल्या गावाला तर मी थांबवतो. बट आता इकडे या एरियामध्ये कसं कोण कसं आहे आपल्याला माहित नाहीये. सो त्याच्यासाठी रिस्क नाही घेऊ शकत. आणि अजून एक किस्सा असा होता, अष्टविनायकला ज्यावेळेस आम्ही गेलतो अंधारा पडलेला, तर पुढे 2च लोक होते फक्त, आणि आम्हाला म्हणले गाडी थांबवा गाडी थांबवा, इथे साप निघलाय पुढं. जर आम्ही गाडी थांबवली असती तर त्यांच्या टोळीने आम्हाला पूर्णच हे केलं असतं. म्हणजे चारी बाजूने आमच्या मस्तपैकी त्यांनी सगळं आमचे लुटमार करून आमचे सगळे गॅजेट्स वगैरे घेतले असते. सो आम्ही त्यावेळेस गाडी नाही थांबवली. ठीक आहे, साप आहे बाबा, वेळ पडली तर सापाच्या अंगावरनं गाडी घालून जाऊ, आपल्याला मस्तला मारायचं नाही. पण असं आहे. आणि सापाला मारायचं का नाही, ऍक्च्युली मी तर म्हणतो मारलं पाहिजे. एक अभंग आहे, माझी आजी मला सांगायची. आता मला जिथनं आठवतो तिथनं मी सांगतो, त्याला का मारायचं असतं ते. तर त्याचं दिसून असं आहे की एक अभंग आहे, अभंग का काहीतरी दुसरं आहे, त्यातला शब्द माहित नाही मला, पण आहे तर तो सांगतो मी आता. पाऊस पडिला नदी पुरा आला. ओके, पाऊस पडिला नदी पुरा आला, भुजंग वाहिला लोटांमध्ये. भुजंग हे सापाला म्हणलेलं आहे. म्हणजे पाऊस पडला, नदीपूर आला, आणि त्या नदीच्या पुरामध्ये भुजंग म्हणजे साप लोटा लोटा व्हायला. सो पाऊस पडिला नदीपूर आला, भुजंग वाहिला लोटांमध्ये. ओके, सो तो व्हायला, तर त्याला एक राजहंसाने बघितलं तो भुजंग वाहतोय. तर राजहंस आला आणि त्याला चोचीने काढीला पंखाने पुसिला. राजहंसने त्याला चोचीने काढीला पंखाने पुसिला. पण ते पुढे बघा, उलटून चाविला राजहंसा. तो उलटून त्या राजहंसालाच चावला, ज्याने त्याला चोचीने काढून पंखाने पुसलं त्या पाण्यातनं. अशी ही सापाची जात असते भुजंग. तर त्याच्यामुळे त्याला दिसताक्षणी मारलं पाहिजे, काही गरज नाही आपल्याला. म्हणजे ठीक आहे, आता बरेचसे जे सर्पमित्र असतील ते या ठिकाणी नाराज होतील, बट ठीक आहे, मी पण ऍग्री करतो, नाही मारलं पाहिजे. बट जर वेळ आली जिथे आपल्याला काही ऑप्शन नाहीये तर ठीक आहे. आता जसं पुढून चोर आलेत, मला म्हणतात साप आहे, मी जर थांबलो तर माझी चोरी होणार आहे, त्यावेळेस भाई मी सापाच्या याच्यातनं गाडी घालन. अरे मी चुकून इकडून आलो, ऍक्च्युली यायचं होतं ते. सो बोलायच्या नादात मी टोल नाक्याच्या बॅक साईडला, म्हणजे हा जो टू व्हीलरचा रोड असतो तिकडून आलो. सो नो इश्यू, जरा इथं टोल नाका पण बघितला आपण. सो असं येते, भुजंग वागिला लोटांमध्ये, राजहंस आला तो काढी गेला, चोचीने काढीला पंखाने पुसिला, उलटीने चाविला राजहंस. सो काइंड ऑफ द थिंग्स आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टी येतात म्हणजे मला माझी आजी सांगायची लहानपणी. बिकॉज जर आम्हाला गोष्ट नाही सांगितली तर मी त्या ठिकाणी जे आहे ते जेवण करत नव्हतो. त्याच्यामुळे रात्री जेवायच्या आधी कंपल्सरी जे आहे ती मला एक गोष्ट सांगायची आमची आजी. सो पूर्ण रामायण महाभारत जे आहे ते मला सांगितलं आजीने माझ्या. सो आता वी आर इन आळेफाटा. सो आळेफाट्यामध्ये आपण आता बघूयात नाश्त्याची काय सोय होती इथं. नाश्ता तर करायचा आहे आपल्याला. ओके, बघू शकता पुढे नाशिक आणि आळेफाटा असं म्हणलेलं आहे. अल्पेशच्या लग्नाला इथं आलतो आम्ही आळेफाट्याला, मी आदित्य आणि चिन्मय. सो अल्पेशच्या लग्नासाठी आम्ही I-10 घेऊन आलतो कारमध्ये. तेव्हा आम्हाला जाणवलं नाही रोड वगैरे, मला आत्ता पण जाणवलं नाही ऍक्च्युली. सो ठीक आहे, चांगलं झालं त्याचं लग्न, इकडेच होतं कार्यालय. सो आता त्याचं जे मॅरिड लाईफ आहे अल्पेशची ती छान चाललेली आहे.
त्याला अजून पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. सो अशा पद्धतीने आहे. आम्ही तिघं चालतो. आमचा एक मित्र होता, अजून तो नव्हता आला. सो आहे चिन्मय आदित्यला कार ड्राईव्ह करता येते, त्याच्यामुळे ते आलतो आम्ही कार घेऊन. सो बघू शकता पुढचा रोड पण आहे छान. हा ऍक्च्युली रोड बघा तुम्ही कसा एकदम क्लीन आहे आणि जो आहे ना तो प्रॉपर जो आहे तो रोड वाटतो. हा जीवन के दिन झूठे सही हम भी बड़े दिल वाले. इकडे जो आहे तो सनसेट आहे आणि अशा पद्धतीने जो आहे तो रोड आहे. जीवन के दिन झूठे सही हम भी बड़े मत वाले, कल की हमें फुर्सत कहाँ, हम तो बड़े मत वाले. आळे फाटा आपण आता क्रॉस केलाय, पण मला काही तिथं होतं 1-2 हॉटेल, पण माहित नाही मला. चला गाडी चालवायचा मोड आला तर मी आता थांबलो नाही. बघू पुढे काय असेल तर आपण थांबूयात आणि खाऊन घेऊयात जो आहे ते नाश्ता. आणि थंडी आहे बरं का इकडं, या साईडला जरा थोडीशी थंडी आहे. बोटा गावाचं नाव आहे. ओ नो, स्पीड ब्रेकर इज देअर. ओके, ही कार पण चांगली आहे. एक्स्टर ह्युंडाईची, म्हणजे एकदम छोटी आहे. त्याच्या आतमध्ये तर डॉकी पण येतो बघतोय. सो खूप म्हणजे छोट्या फॅमिलीसाठी गाडी चांगली आहे. मग तिथं तो एक ट्रोल केलं तिला. मागच्याचे सस्पेन्शन येते, 3 लोक बसले हेवी वाले माझ्यासारखे, तर सस्पेन्शन थोडं खाली येत होतं. बट इट्स अ सॉफ्ट सस्पेन्शन, त्याचं काही एवढी म्हणजे इश्यू नाहीये. प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटनुसार आहेत गाड्या. ज्याला तिची रिक्वायरमेंट होती त्याने घेतली. सो आपला काही अधिकार नाहीये कमेंट करायचा त्याच्यावरती. ओके, आणि मी आता ज्या काही कमेंट करतोय जस्ट फक्त गाडी दिसती म्हणून करतोय. ज्याने घेतली तेव्हा त्याने विचार करून घेतले असेल. सो ज्याची त्याची चॉईस असते. आणि उगाच विनाकारण दुसऱ्यांना सजेशन नाही द्यायचं. जसे लोक मला सजेशन देतात, तू हे का नाही केलं, तू ते कर, हे तू करायला पाहिजे. पण तुम्हाला विचारलंच नाहीये सजेशन. जर मी विचारलं असेल तर द्या मला, नसेल विचारलं तर उगाच नका देऊ. बरोबर ना? सो आणि मी पण मग तसं कोणाला देत नाही सजेशन. जर पुढचा आपल्याला विचारतोय, आपल्याकडून त्याला खरंच काय गायडन्स पाहिजे, देन ओनली आय कॅन गिव्ह द सजेशन अँड गायडन्स इफ रिक्वायर्ड ऑन द थिंग्स दॅट शी नीड. बट जर गरजच नाहीये तर उगाच आपण आपली व्हॅल्यू कमी करून घ्यायची पण गरज नाही ना तिथे. सो अशा पद्धतीने सो व्हॅल्यू खूप महत्वाची असते. सो गरजेचं आहे व्हॅल्यू देणं, व्हॅल्यू घेणं, व्हॅल्यू कमवणं, या सगळ्या गोष्टी येत जात असतात. बट त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे फिरायला जाणे. आणि इथं पण आहे फटाचा बोर्ड आहे. मग अशी मागं गेलं ते काय होतं रे, दोन आय थिंक काहीतरी बघा माग, हे मेन आळे फाटा असेल, मागचं काहीतरी दुसरं असेल किंवा सेमच असेल, मिस तिथं असेल. सो एनिवे आपल्याला काय, आपल्याला तर फक्त गाडीच चालवायची. हमको तर क्या सिर्फ गाडी चलानी आहे ना. सो बघू शकता पेरू पण आहे तिथे, फ्रुट्स वगैरे. ऍक्च्युली आय काय असतं ते, I planned to take some fruits to eat during the journey.
बट देन आय थिंक की भाई नको, डायरेक्टली नाश्ता आणि जेवण केल्यानंतर मध्ये थोडीच भूक लागणार आहे आपल्याला काय. सो देन आय कॅन्सल माय प्लॅन ॲक्च्युली, अँड देन आय डिसाइडेड ओनली टू गो विथ वन पाणी बॉटल. जी वन पाणी बॉटल आहे ती मागे सॅकमध्ये आणलेली आहे. ओके, तो अशा पद्धतीने आहे. तो हा जो रोड आहे म्हणजे इकडचे, मला या ना हायवे बद्दल एक डिसएडव्हान्टेज हा वाटतो की हा फक्त प्रॉपर एक जे म्हणतो ना आपण एक काय म्हणतात त्याला, एक म्हणजे फक्त हायवेच आहे, याच्यामध्ये काय असं वाटत नाही. पण पुरंदर साईडला गेलो ना आपण तिकडं, तर तिकडं कसं थोडं घाट सेक्शन असतात, हिरवळ असतील, तर तो राईडला एक वेगळी मजा येते. तर इकडे बघा ना तुम्ही, पूर्ण हायवे आहे आणि आसपास असे थोडेसे डोंगर आहेत. तर याच्यामुळे म्हणजे काय होतं ना की म्हणजे फक्त असं वाटतं की आपण गाडी चालवतोयच आहे, असं रोड आहे. ओके, असं तो फील येत नाही नेचरचा, जो आपल्याला ऍक्च्युली अपेक्षित असतो ज्यावेळेस आपण राईड करतो. सो ठीक आहे, त्याला आपण पण काही करू शकत नाही, पण तरी पण चांगला व्ह्यू आहे सकाळ सकाळ. चाललोय आपण तर जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. काय आता बघा, मी ह्या ट्रकला ओव्हरटेक करू शकतो, पण ते मागं एक कार आली. ठीक आहे भाई, तू जा पहिल्यांदा, बिकॉज तुझं स्पीड तसंही माझ्यापेक्षा जास्त आहे. ओके, ती गेली. मग आता मी राईट साईडचा इंडिकेटर दिला, अँड देन आय गो टू ओव्हरटेक दिस. ओके, आणि आता मी परत लेफ्टचा इंडिकेटर दिला आणि आपापल्या लाईन मध्ये आलो, बिकॉज तिकडची लाईन फास्ट स्पीड गाड्यांसाठी आहे. सो गरज नाहीये आपल्याला एवढ्या फास्ट मध्ये जायची. ओके, इथं काहीतरी आहे ऍक्च्युली. सर पुढचा जो व्ह्यू आहे तो तर बघूयातच आपण. पण इथं ना मिसळ वगैरे पण आहे, तर मिसळ खाऊ शकतो आपण. चलो, हे पुढचं हॉटेल आहे. गाडी आपली ओके पुढेच लावू डायरेक्ट गाडी. गुरुदेव व्हेज, याच्यामध्ये मिसळ आहे, तर मिसळ खाऊ. चला कुठेतरी बघू कसं आहे. तुला भूक पण लागली आहे, जास्त वेळ पण नाही थांबू शकत आपण. म्हणजे भूक नाश्त्यासाठी पुढे पण असतील भरपूर ब्रँडेड मिसळ, पण गरज नाही. ते ब्रँडेड वाले पण आजकाल नावालाच हे झालंय. सो आपल्या ग्लोव्ज काढूयात मस्तपैकी. मग इथं गर्दी पण आहे. आणि एक गोष्ट महत्वाची सगळ्यांनी नोटीस केली पाहिजे की कुठल्या पण हॉटेलमध्ये थांबताना आधी बाहेर गर्दी बघा. एवढे लोक थांबलेत, सगळ्या ट्रान्सपोर्टची गाडी आहे, 3-4 गाड्या आहेत. सो दॅट मीन्स की हॉटेलमध्ये लोक आहेत, खप होतोय, आणि मगच आपण जे आहे ते त्याला खाऊचं. असं एकच हॉटेल आहे त्याच्यामध्ये कोणीच नाही आहे, तर मग तसं नाही खायचं. इट्स डेंजरस. सो चलो, एनिवे आता भेटूयात आपण नाश्ता झाल्यावर. बाय. मिसळ खूप चांगली आहे, बघू शकता तुम्ही इथे जे आहे ते सॅम्पल पण ठेवलं आहे. इकडे मिसळ पाव आहे आणि हे शिरा पण दिला आहे, दही आहे. नाईस, गुड वन. सो हॉटेल गुरुदेव, बघूया टेस्ट सांगतो. नाश्ता झालेला आहे भरमसाठ आपला. सो अगेन आता आपण निघूयात आपल्या जर्नीला. आपले जे काय वस्त्र आहेत ते परिधान करूयात. जॅकेट तर काही मी काढलं नव्हतं, ओनली हँड ग्लोव्ज काढलेले. सो जसं मी तुम्हाला म्हणलेलं आधी, आपण आता थोडा टाईम आपल्याकडे कमीच आहे तसंही, तर मग काम करू. 8:45 झालेत, 9:30 पर्यंत संगमनेरला पोहोचू, तिथलं काम करू आणि देन वी विल गो. सो बघू शकता मी असं दिसतोय. आय होप की याचा अँगल वगैरे व्यवस्थित असेल, सगळं जे काय आहे ते. आणि आता आपण निघूयात मग. ओके, सो चलो, गाडीच्या पाया पडलो अँड वी आर गुड टू गो.
happy journey to all of you and to the myself, and let's begin our journey. हे भाऊ थांब, रिवर्स नको घेऊ तू. ठीक आहे, घेतो रिवर्स. आम्ही इकडून जातो. अगेन बघा, आता पूर्ण हायवे आहे, इकडून गाडी नाहीये, म्हणून मी लेफ्ट साईड इंडिकेटर देऊन डिरेक्टली हायवे मध्ये गाडी घालू शकतो. ओके, सो फायनली वी आर ऑन द वे. चलो. तुम छुपा ना सकोगी तो अनजान हो, तुम तो मेरे ही दिल की तमन्ना हो. आता पुढे बघू शकता, हा जो व्ह्यू आहे, छान व्ह्यू आहे मस्तपैकी. एक छोटासा असा डोंगर आहे आणि कडेने रोड आहे. इथे आसपास पुढे लोकवस्ती नाहीये, बघू शकता तुम्ही. सगळे असे डोंगर डोंगर आहेत आणि माळरान म्हणतो आपण त्याला, तर त्या टाईपचं ते माळरान आहे इथं, अशा पद्धतीने. सो आणि मी जे तुम्हाला म्हणलेलं ना की सरकारी जो बस थांबा आहे, त्या बस थांब्याचं जे हॉटेल आहे ते हे बघा, हे ते ऍक्च्युली ते मागं नव्हतं. दिस इज देअर. सो यू कॅन सी, इथं बघा सगळ्या बस थांबलेत. या, सो इथं आम्ही थांबलेलो नाश्ता करायला, अशोक आणि मी. म्हणजे आम्ही नव्हतं थांबलो, त्या बसवाल्याने आम्हाला थांबवलेलं. ऑब्व्हियसली त्यांनी बस थांबवली म्हणून सगळे लोक थांबले. सो बोलण्याचा उद्देश समजून घ्या मित्रांनो, की इथं सरकारी बस थांबा होता आणि तिथं आम्ही नाश्ता करता. सो एवढंच आहे. बट विषयाला जर लांबवायचा असेल तर लांबू कसं शकतो आपण, त्या टाईप मध्ये आहे एक हे. सो असं आहे सगळं. सुन सको तो सुनो धड़कनों की कसम, मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ. जानम देख लो मिट गई दूरियां, मैं यहाँ हूँ, यहाँ. त्या कॉलनीमध्ये गाडी घातली आणि मला राईटला पण येता येत नव्हतं, बिकॉज मागल्या गाड्या होत्या. सो मी आता राईटचा इंडिकेटर घेऊन आलो राईटला. बट अगेन याला ओव्हरटेक केलं की आपलं गपगुमान आपला लेफ्टचा इंडिकेटर द्यायचा आणि आपल्या लाईन मध्ये यायचं. ओके, सो या लाईन मध्ये मॅक्झिमम मी नाही गाडी चालवत, मी इकडेच चालवतो आपली या साईडला, आणि सगळ्यांनी इकडे चालवली पाहिजे. आणि जर मागून कोण ओव्हरटेक करत असेल तर मग कधी कधी या व्हाईट पट्टीच्या बाहेर गेलं तरी चालेल. ओके, संगमनेर 45 किलोमीटर. सो नो इश्यू ॲट ऑल. आणि ह्या ट्रकवाल्यांचं कळत नाही मला पूर्ण. बघा आता हा मागं पण गाडी आली म्हणून साईडला घेतली. उतार जर असेल तर उताराला हे लोक एकदम फुल स्पीड मध्ये जातात, आणि जर चढ असेल तर मग तेव्हा आपण ओव्हरटेक करू शकतो. आता हा बघा माझ्या पुढे गेला, आपली गाडी 50 ने चालू आहे, म्हणजे हा 60 प्लस आहे हा, तरी पण तो जातो उताराने. बट जर चढ असेल तर मग आपण त्याला बाबा रांगा येतो का आता, हा बघा शाना, इकडून पुढून रोड येतो, तिकडून जायचं सोडून इकडून माझ्या साईडने चाललोय ओव्हरटेक करत. म्हणजे कशा लोक गाडी चालवतात काय समजत नाही. तर सगळ्यांनी काळजी घ्या. आणि हे सांगायचं की ट्रकवाले चढानी नाही पळवत, प्लेन रस्ता असेल किंवा काय, पण उतरायला त्यांना काय होतं काय माहिती, ऑलरेडी स्पीड असतं तर त्या उतराने अजून थोडंसं वाढतं. तर तसं आहे. आपली साईडनी गाडी घेतलेली कधी पण बेस्ट ऑप्शन आहे. उगाच रिस्क नको. अजून खूप जे आहे ते आपल्याला डिस्टन्स आहे, सो काळजीपूर्वक गाडी चालवली पाहिजे. सुन सको तो सुनो धड़कनों की कसम, मैं यहाँ हूँ,
यहाँ जानम देख लो मिट गई दूरियां. श्री स्वामी समर्थ डेव्हलपर्स. अरे ब्रिजा, ही ब्रिजा पण चांगली आहे आणि नवीन आलेली पण चांगली आहे. डिझाईन मध्ये काही प्रॉब्लेम नाही. बट काय काय गाणं. आणि आता तो नवीन एक ट्रेंड आला आजकाल, कनेक्टेड टेल लॅम्प्स आला. सो मला पण तो काही जास्त खास वाटत नाही. तर थांब की बाबा, किती वापरण्यात येतो. तर तो जो ट्रेंड आलाय ना, मला काही एवढा खास वाटत नाही. हे अशा टेल लॅम्प चांगल्या वाटतात. कनेक्टेड म्हणजे ते पूर्ण ट्यूबलाईट वर दिसतं. हा, काही काही गाड्यांना ते सूट होतात, आय अग्री. बट सगळ्याच गाड्यांना सूट होतात असं नाही. बट सगळ्याच गाड्यांनी आजकाल ते हे केलंय, कनेक्टेड टेल लॅम्प. आणि हे पण नवीन चालू झालंय. सनरूफ पाहिजे, हे पाहिजे. प्रत्येक गाडीला आजकाल सनरूफ पाहिजे लोकांना. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, सनरूफ पाहिजे. इव्हन ते टाटा पंच मध्ये पण आता लोकांना सनरूफ पाहिजे, आय थिंक आहे. हे बघा, सगळ्यात फास्टेस्ट एसयूव्ही XUV 700. सो अशा पद्धतीने आहे सगळं. हा बाबू का थांबला रे बाबू, नको थांबू. एक मोठा हाती पेड़ पे गया, ते गाणं आठवलं मला. ऍक्च्युली आपल्या दोन फ्रेंड आहेत आपले, संगमनेरचे. मी त्यांना म्हणलं नाही ऍक्च्युली की मी येतोय म्हणून. म्हणलं असतं तर आपण, ते असतील तर त्यांना पण भेटू. कॉल करतो मी त्यांना तसं आता आतमध्ये गेलो. म्हणजे नेमकं माझं काम असतोपर्यंत कुठे बाहेर असतील तर येतील गावामध्ये, आणि थोडंफार त्यांना भेटून होईल. आणि संगमनेरला एक हॉटेल आहे बस स्टॉपच्या आसपासच तिथं. तर तिथं ना हे काय म्हणतो आपण त्याला, एक पंजाबी हॉटेल आहे. तिथं पंजाबी थाळी जी आहे ना, ती एक नंबर भेटते. मस्तपैकी 2 गुलाबजाम, हे तंदूर रोटी, 2-3 भाज्या. म्हणजे एक मस्त भाजी असते, म्हणजे मस्त असतं ते. यू कॅन फील. आता आम्ही मागच्या वेळेस गेलतो ना, आम्ही त्यावेळेस ती खाल्लेली. सो एकदम मस्त होती, नाईस. सो बघू आता. मी आता तर नाश्ता पोटभर केला इकडं, यांची मिसळ वगैरे खाऊन. जर मला भूक लागलीच तर मी तिकडे खाईल तो नाश्ता इन द सेन्स जेवण त्या थाळीचं, ते खाईल मी. आणि जर भूक नाही लागली तर मग नाही खायचं. आता काही ऑप्शन नाही ना, उगाच बळच खाऊन चालणार नाही. माणसाने जगण्यासाठी खावं, खाण्यासाठी नाही जगावं. फिरण्यासाठी जगावं, जगण्यापुरतं खावं असं नाही. पण मी खातो. गुलाबजाम असतील तर आय कॅन ईट, बिकॉज ठीक आहे, खायचे. थोडा जास्त वर्कआउट करायचा, काय करायचं. शेवटी गुलाबजाम म्हणलं तर कसं काळजातला विषय येतो. त्याच्यासोबत चेष्टा मस्करी नाही चालत गुलाबजाम सोबत. असं आहे. मध्ये मध्ये रोडला थोडेसे बॅचेस आहेत, ते भरलेत. त्याच्यामुळे थोडस हे होत आहे, जग बसतोय थोडासा. गाडी थोडीशी वाढत होती, असं गचतोय. तर जरा पण जायचं, याला ओव्हरटेक करायचंय. थांब बघू, थोडं स्पीड स्लो कर, मागणं गाडी होती. मी तर काय 60च्या पुढे जाऊ शकत नाही. तो वॅगनरवाला मागता लगेच मला हात मिळतोय, ए साईड दे, साईड दे. जा बाबा, वॅगनरवाले तुम्ही जा, यू कॅन गो. ओ सॉरी बाबा, दुसरं पण एक वॅगनरवाला कट मारून तर ते वॅगनरवाले मध्ये मध्ये येतात. ओ सो, आणि ते क्रेटावाले हॉर्न देतात, नुसता हॉर्न, पॉम 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 पॉम. चलो आता, रोड पण मोकळा आहे मस्तपैकी, एन्जॉय करूयात राईड. कसं वाटतंय तुम्ही पण बघा. सुन सको तो सुनो धड़कनों की कसम, मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ. जानम देख लो मिट गई दूरियां.
बघू शकतो इकडं पूर्ण मस्तपैकी रोड आहे. गडबड नाही, काय नाही काय नाही, जास्त जोरात नाही, जास्त सावकाश नाही, मंद धुंद. हा, मंद धुंदवरून एक गाणं आठवलं. मंद धुंद ही गुलाबी हवा, पा 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 पा, तो गंध हा सुगंधी नवा, ला 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 ला, हात हा तुझ्यात हाती हवा, पा मा मा मा. अरे जाऊ नको दूर तू, अशी जवळ तू, तुझा रंग तू घे तुझा रंग मला. अरे अरे, गाणं चेंज झालं, रिमिक्स केलं मी त्याला डायरेक्ट. मी कशी पण गाणी म्हणतो ऍक्च्युली, तस मला माहिती असतात सगळी गाणी, पण काहीतरी कॉमेडी झाली पाहिजे ना, तुम्ही लोक हसले पाहिजेत, त्याच्यामुळे मी हसवतो. तुम्हाला सगळं माहिती असतं, कधी कधी मी मुद्दामून चुकवतो जस्ट टू मेक सम कॉमेडी. तर आय नो एव्हरीथिंग, मला सगळं माहिती असतं. हो, हा पण एक जोकच होता. होय, हो हो हो. गंध हा सुगंधी हवा, ला 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 ला, हात हा तुझ्यात हाती हवा, ला 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 ला, प्रीत गंध हा शराबी नवा, ला 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 ला. हे बसवाले पण लय पळवतात राव, किती पळवतोय तो गाडी. माझी गाडी इकडे व्हायब्रेट व्हायला लागली परत, आणि डायरेक्ट कट मारून जातात ते. आता ठीक आहे, आपण चांगले ड्रायव्हर आहे, पण ते नवीन नवीन लोक हायवेला आले की ते गडबडतात ना, त्यांना कळत नाहीये काय. यांना काही प्रॉब्लेम नाही, यांना किती काय झालं तरी ड्रायव्हरवाले असेच करतात. यांचे एक एवढे मोठे वाहन असतं की यांच्या पुढे एक मुंगी सारखं आहे टू व्हीलर वाला, त्याला हे कधी काय करून टाकतील काय सांगता येत नाही. म्हणून कधी पण असे ज्या मोठे वाहन असतात ना, त्यांच्यापासून आपलं 4 हात लांब राहिलेलंच बरं, उगाच रिस्क नको. जस्ट कीप सेफ डिस्टन्स फ्रॉम दॅट बिग व्हेकल्स while you are riding, because sometimes they have a lot of weight and some body roll issues also, because body roll खूप असतो त्यांचा. डिरेक्टली जागावरती पण त्यांना बसत नाही, किंवा त्यांचे जे ब्रेकिंग असतात ते ब्रेक्स लवकर लागत नाही. ते ब्रेक म्हणजे ऍक्च्युली ब्रेक अप्लाय करतात, पण गाडी थांबत नाही लगेच ते, कारण की बघा ते एवढी मोठी व्हेकल असतं ना, ते किती केलं तरी. थोडस कसं आहे, सावकाश गेलं पाहिजे. आता बघा ह्या एवढ्या गाड्या असतात, आपली कप साईडला घेतली, मध्ये आधी माझा आवाज जातोय कारण मी ते मास्क वरती घेतो ना माझा, त्याच्यामुळे. सुगंधी नवा, हो बघा हा छोटा हत्ती. हे बघा पूर्ण दगड असे करून त्याच्यामधनं रोड बनवलाय यांनी. आय थिंक हे पूर्ण असे रोड बनवण्यासाठी दगडी कोरलेले आहेत. यू कॅन सी, बघा हे पूर्ण खडक फोडलेलं आहे इकडं. आता आय डोंट नो कोणतं विलेज आलंय किंवा काय आलंय. नाशिक इथनं 100 किलोमीटर आहे. ट्रक आलो तू थांब. बघू शकता इकडं थोडीशी शेती आहे. सो लॉट्स ऑफ थिंग वी हॅव कवर्ड ऍक्च्युली, इफ यू सी. सो खूप मोठे व्हिडिओ झालेत आपले शूट करून. सो आय थिंक थोडं आपण थांबायला पाहिजे आता. आता पूर्ण सिटीचा रोड आलाय. मी जरा गाडी साईडला घेतो आणि आपला मोबाईल वगैरे ठेवून देतो आता, माईक वगैरे, आणि डिरेक्टली आता आपण भेटूयात संगमनेरमध्ये. संगमनेरमध्ये मी कशासाठी चाललोय काय ते तुम्हाला सांगेल मी एखाद दिवशी. बऱ्याच लोकांना माहिती आहे काय, बट बघू वेळ आल्यावरती मी
ते पण सांगेल. जर काही गोष्टींमुळे माझा जर फायदा होत असेल तर मी ऑब्विसली ते दुसऱ्यांना पण सांगेल, कारण त्यांचा पण फायदा झाला पाहिजे मग, बरोबर ना. सो आता इथे शिर्डी 74 किलोमीटर आहे. सो मी थोडी गाडी साईडला घेतो आणि मोबाईल वगैरे ठेवतो आणि मग परत आपण कंटिन्यू करूयात आपल्या जर्नीला. सो चलो, थँक्यू, नमस्कार.